अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. सरकारच्या विकास कामांवर जनतेचा विश्वास असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशक्य ते सर्व काही शक्य करून दाखवलं आहे. भाजपाने नेहमीच देशहिताचं आणि विकासाचं राजकारण केल्याचं प्रतिपादन आमदार राहुल आवाडे यांनी केलं. ते हातकणंगले येथे आयोजित भाजप पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपाने शेतकरी कष्टकरी यांच्यासाठीच्या योजना प्रभावीपणे राबवत सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचे दर वाढलेत, पण त्याची झळ सर्वसामान्यांपर्यंत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहोचू दिली नसल्याचं सांगत, भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांची काळजी घेणारा पक्ष असून भविष्यातही पंतप्रधान मोदीजी देशाचं नेतृत्व करतील असंही ते म्हणाले. तसेच पाणी पुरवठ्यापासून स्वच्छता आरोग्यविषयक कामं करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही भाजपचा प्रभाव वाढला असून भाजपाच्या माध्यमातून हातकणंगले शहराच्या विकासाची जबाबदारी घेणार असल्याचं सांगून एक विचाराने पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तर बाळासाहेब गारे, शहर अध्यक्ष अमर इंगवले, माजी सरपंच नूर मोहम्मद मुजावर, माजी सरपंच संदीप कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच संदीप कारंडे, नगरसेविका सुजाता कारंडे, नूर मोहम्मद मुजावर यांच्यासह अनिल कदम सेवा सोसायटी संचालक दादा अपराज, नरसिंह दूध डेअरीचे चेअरमन सुरेश बागे, माजी सरपंच रावसाहेब कारंडे, माजी सरपंच जयश्री अपराज, माजी नगरसेविका फरीदा मुजावर, माजी सरपंच अनुराधा कदम, रंजना पोद्दार, सुरेश खानावळे, सिकंदर बोरगावे, अलका आर्गे, रामदास पवार, दीपक चव्हाण आणि भाजप पक्ष प्रवेश केला. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, हिंदूराव शेळके, मंडल अध्यक्ष शीतल हावळे, बाबासाहेब चौगुले, रावसाहेब चौगुले, नगरसेवक रोहित निंगवे, संगीता लुगडे, राजू इंगवले, मयूर कोळी, अण्णासो चौगुले, रमजान मुजावर, दीनानाथ मोरे, संजय नंदीवाले उपस्थित होते. प्रास्ताविक माजी सरपंच सुदेश मोरे यांनी केला, तर आभार रावसाहेब चौगुले यांनी मांडले. दरम्यान हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीवेळी आमदार राहुल आवाडे यांनी हातकणंगलेत विशेष लक्ष घातलं होतं. मात्र ऐनवेळी पक्ष नेतृत्वाकडून सूचना आल्याने त्यांना बाजूला व्हावं लागलं. मात्र आमदार राहुल आवाडे यांनी नेतृत्व केलं असतं तर आज हातकणंगलेचे राजकीय गणित नक्कीच वेगळं असतं, असे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आवर्जून सांगितलं. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.